ग्रामपंचायत सेवक आपल्याला मस्टरची मागणी करू शकतो. तिथं मजुरांची जर मागणी आहे तर ग्रामपंचायत आता हे सगळे गाववाले माझ्याकडं नुसतं मोबाईल नाही त्यामुळे रस्ते द्या. ग्रामपंचायतीला जी लोक आहेत गावागावातले त्या ग्रामपंचायतीचे ठराव सगळे लोक सरपंच त्या लोकांनी बैठक लावायला सुद्धा प्रॉब्लेम हा झाला सगळ्याचा की कामात व्यस्त तहसीलदार कामात व्यस्त सोसायटीतलं कामात व्यस्त तुम्ही कार्यालयात बसले तिथंही बसतो तरी ती सुद्धा व्यस्तच आहे. अशा पाहिजे शेतरस्ती पाण्याच्या पद्धतीने कायम करा कशा कोणाला आणि शेतरस्ती बरोबर आहे की आपल्याकडे अजिबात चालू काय पाहिजे त्या सगळ्यांना बैठक लावा पुढच्या आठवड्यामध्ये या सगळे बैठक आता या माझं तर म्हणे सरपंच बैठक लावा. क्षेत्ररस्ते संदर्भात आज महत्त्वाची बैठक काय सांगाल तिथे किती क्षेत्ररस्ते आहेत? शेतरस्ते, गाव रस्ते, जोड रस्ते, गावजोड रस्ते करण्याबद्दलची आज अतिशय चांगली आणि निर्णायक बैठक आज माझ्या अध्यक्षतेखाली झाली. आजच्या बैठकीला SDO जोगी साहेब, दोन्ही तहसीलदार महोदय, BDO उपस्थित आहे, तसेच मंडळ अधिकारी आणि तलाठी आणि ग्रामसेवकसुद्धा सगळे आहेत, अधिकारी सर्व आहेत. आज असा निर्णय घेण्यात आलेला आहे की मातोश्री पानंद रस्ते जे आहेत ते लोणारा आणि मेहकरचे दोन्ही मिळून जवळजवळ 490 इतके रस्ते शासनाकडून आपण मंजूर करून घेतलेले आहेत. तर ह्या रस्त्यांची कामं जी आहेत कुठल्या ना कुठल्या कारणानं थांबलेली आहेत. म्हणून मातोश्री पानंद रस्ते जी 60-40 या प्रमाणात आहे ते रस्ते आतापर्यंत झाले नाही. त्याचे जे सदस्य सचिव असतात ते जिल्हा परिषदेचे उपअभियंता आहेत आणि अध्यक्ष त्याचे तहसीलदार महोदय. हा जो आपला कार्यक्रम आहे तो मागे पडला होता. तर पुढच्या आठवड्यामध्ये आता तहसीलदार साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक बोलावणार आहेत. त्याच्यामध्ये ग्रामसेवक आहेत, ग्राम रोजगार सेवक राहतील, त्याचबरोबर सरपंच महोदयांनासुद्धा त्या बैठकीला बोलावण्यात येईल. मी सुद्धा त्या बैठकीला राहील. मेहकर आणि लोणार या ठिकाणी दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या बैठका घेऊन मातोश्री पानंद रस्तेचा जो थोडासा तुंबलेला कार्यक्रम आहे तो आपल्याला मोकळा करायचा आहे आणि या रस्त्याच्याबद्दल आता निर्णायकपणानं कारवाई सुरू करायची आहे. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की बळीराजा शेतरस्ते पानंद रस्ते योजना राज्य शासनाने सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये साधारणपणानं 1000 कोटीचा नियतव्यय शासनाने बजेट केलेला आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये 2.5 कोटीचा निधी आपल्याला दिलेला आहे. बळीराजा शेतरस्ते पानंद रस्त्याचे अध्यक्ष आमदार म्हणजे मी आहे आणि त्याचे सदस्य सचिव उपविभागीय अधिकारी म्हणजे SDO साहेब जोगी साहेब आहेत. तर साधारणपणे 2.5 कोटीमध्ये आपल्याला 20 रस्ते बसतात. 13 ते 15 लाखाच्या हिशोबानं आपण त्याची प्रशासकीय मान्यता 1.5 पट म्हणजे साधारण 30 रस्ते आपल्याला यावर्षी करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. या व्यतिरिक्त यासाठी आपल्याला आणखी निधी मागण्याचं सुद्धा आमची मागणी शासनाकडे राहणार आहे. मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळं आता मातोश्री पानंद रस्ते आणि बळीराजा शेतरस्ते पानंद रस्ते ह्या दोन्ही माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये शेतरस्त्याचा जो कार्यक्रम आहे तो आता सरसकट आपण सुरू करतो आहोत. आता हे थोडंसं पैसे उशीर आल्यामुळं म्हणा, मागच्या कामामध्ये दिरंगाई झाल्यामुळं म्हणा, हा कार्यक्रम रखडला जरी असला तरी या पुढचा आपला कार्यक्रम शेतरस्ते सुधारणे म्हणजे पायाभूत सुविधा करण्याचा राहणार आहे आणि त्या दृष्टीनं आजची बैठक झालेली आहे. असं वाटत नाही सर की या कामात दिरंगाई झाली तर पावसाळा येऊन ठेपला शेतीची कामं पेरणीची कामं चालू होतात अशा क्षेत्र नाही, आता बळीराजा शेतरस्त्याचा निधीच काल आलेला आहे आणि त्यांच्या कारण ही योजना नवीन असल्यामुळं निधी किती देत आहेत, आपल्याला प्रमा किती द्यायच्या, पुढच्या तांत्रिक गोष्टी कशा करायच्या या संदर्भात आम्ही सगळे वाट बघत होतो. SDO साहेब आणि कलेक्टर वगैरे सगळ्या जिल्ह्यातले शासनाच्या आदेशाची वाट पाहत होते. तो जो शासन आदेश आहे तो कालच आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी सुरुवातीला 2.5 कोटी दिलेला आहे. या 2.5 कोटीमध्ये जेवढे रस्ते होतील ते रस्ते आपल्याला प्रायोरिटीनं करण्याचा प्रयत्न आपला राहील. ही गोष्ट खरी आहे. पावसाळा सुरू होतो आहे, आता जेवढं करण्याचा प्रयत्न करू, जेवढं होतील तेवढे आपण करू. या व्यतिरिक्त मातोश्री पानंद रस्ते जी योजना आहे त्याचे मेहकरमध्ये 317
आणि लोणारमध्ये 168 असे 489 म्हणजे 490 म्हणजे 500च्या जवळजवळ ते रस्ते आहेत. आणि जे रस्ते मातोश्री पानंद रस्तेमध्ये मंजूर झालेले आहेत ते बळीराजामध्ये घेता येत नाही असा शासनाने निर्णय काढलेला आहे. त्यामुळं तेही रस्ते सुरू करायचे आहेत, हेही रस्ते सुरू करायचे आहेत. त्यामुळं खूप मोठी संख्या आपली रस्त्याची आहे. यामध्ये आता सरपंच महोदयांची, ग्रामसेवक आणि ग्रामरोजगार सेवक यांची बैठक घेऊन त्यासाठी ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन मजुरांची मागणी त्यांच्याकडून करून याला एक मिशनचं स्वरूप आपल्याला आणावं लागेल, तेव्हा कुठे रस्ते होतील, नाहीतर रस्ते होणार नाहीत. आणि म्हणून यासाठी सगळी यंत्रणा आता तयार झालेली आहे, सुसज्ज आहे. आता यावर्षी याची सुरुवात झालेली आहे, पावसाळा सुरू होत आहे. जेवढा प्रयत्न यावर्षी करता येईल तेवढा आपण करू. बाकीचा आता यानंतरचा प्रोग्राम हा रस्त्याचा आणि पायाभूत सुविधाचाच राहणार नाही, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो.